नमस्कार. मी सौ सुजाता राजेश निकम. मी ऐरोली नवी मुंबई येथे राहते. माझा स्वतःचा बिझनेस आहे, सुजाता क्रिएशन आणि श्री स्वामी समर्थ गृहउद्योग. माझा छंद आहे नवीन नवीन पदार्थ बनवणे आणि वेगवेगळ्या कला शिकणे. मी आता एक उखाणा घेते. स्वामींच्या कृपेने आयुष्याला मिळाला खरा अर्थ, राजेश रावांचं नाव घेऊन म्हणते श्री स्वामी समर्थ. मला वास्तुकार डॉक्टर भूषण सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की मिस्टरांचं जॉबचं कधी लवकर होईल का, आणि घरातलं जे आम्ही तर कुलदेवतेला दरवर्षी जातो, दरवर्षी श्रावणात आम्ही सत्यनारायणची पूजा करतो, तर त्याचा काही फायदा होतो का घरासाठी, सगळ्यांसाठी? नमस्कार. वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आत्ताचा जो प्रश्न विचारला आहे तो सुजाता निकम ऐरोली इकडून हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. आणि सुजाता मॅडमने आपल्याला प्रश्न विचारला आहे की कुंडलीमध्ये असे कुठले योग असतात का ज्यामध्ये मिस्टरांचे जॉब किंवा मिस्टरांना नोकरी किंवा जॉब जर आपल्याला लागायचा असेल किंवा व्यवसाय धंदा जर चांगला चालायचा असेल तर कुंडलीमध्ये असे कुठले योग असतात का? तर हो, डेफिनेटली सुजाता मॅडम, असे योग असतात. जर तुमच्या कुंडलीमधला द्वितीय स्थान, दशम स्थान आणि लाभस्थान ह्या स्थानांचे स्वामी आणि ह्या स्थानांच्या राशी जर तुमच्या योग्य पद्धतीने कॉम्बिनेट होत असतील, प्रथम स्थानामध्ये, सप्तम स्थानामध्ये किंवा पंचम स्थानामध्ये, तर डेफिनेटली तुमच्या मिस्टरांचे जॉब लागण्याचे योग आणि व्यवसाय धंद्याचे योग ह्यामधले जे यश आहे कुंडलीतल्या त्या ग्रहांच्या आणि स्थानांच्या माध्यमातून ओळखण्याचं काम आपण वास्तुकारच्या ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून इथे करत असतो. तर डेफिनेटली हा एक कुंडलीचा स्पेसिफिक विषय आहे. तर ज्या वेळेला मी पर्सनली कुंडली चा स्टडी करेल त्यावेळेला मी डेफिनेटली सांगू शकेन की एक्झॅक्ट त्यांच्या ग्रहांच्या आणि राशींच्या आणि त्या घरांच्या, त्या स्थानांच्या अंतर्दशा, महादशा, विदशा आणि त्यांचे नक्षत्र स्वामी आणि त्यांचे उपनक्षत्र स्वामी हे कशा पद्धतीने काम करतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना तसे अनुभव किंवा तसे आपण त्यांना उपासना सुद्धा देऊ शकतो. त्या माध्यमातून आपण डेफिनेटली त्यांचं जे पण कारकीर्द आहे ती कारकीर्द आपण अजून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने उज्ज्वल कशी करता येईल ते आपण त्या कुंडलीच्या माध्यमातून डेफिनेटली करू शकतो. आणि सुजाता मॅडमचा दुसरा प्रश्न आहे की चातुर्मासामध्ये सत्यनारायणची पूजा केली तर चालते का? चातुर्मास म्हणतात कशाला? तर चातुर्मास ह्याला म्हणतात की व्यंकटेश देव जे आहेत हे देव ह्या 4 महिन्यांमध्ये आराम करण्यासाठी म्हणजे निद्रेसाठी गेलेले असतात, ज्याला आपण आषाढी शयनी एकादशी म्हणतो. तर शयनी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत हा 4 महिने हे जे असतात ते चातुर्मासाचे असतात. त्यावेळेला स्पेसिफिकली आपल्या सगळ्यांची जी केस असते ती महादेवाकडे असते आणि म्हणूनच या 4 महिन्यांमध्ये आपण महादेवाची उपासना अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा खूप डेडिकेटली करत असतो. आणि ह्या सगळ्या सृष्टीमध्ये जे पण काही बदल घडतात आणि ज्या पण काही गोष्टी घडतात तर हे सर्वच्या सर्व गोष्टी महादेवांच्या आशीर्वादाने आणि महादेवांच्या आदेशाने घडत असतात असं मानलं जातं. पण शास्त्रात असं कुठेही म्हटलेलं नाहीये की विष्णू ज्या वेळेला शयन अवस्थेत असतात त्यावेळेला सत्यनारायणची पूजा करू नये. तर डेफिनेटली शास्त्रात असं कुठे नमूद केलेलं नाहीये. तर आपण ह्या चातुर्मासामध्ये जर आपण सत्यनारायणची पूजा हा जो विधी आहे तो आपल्या वास्तूमध्ये जर करत असाल तर तो डेफिनेटली चांगले रिझल्ट मिळवून देणारा असू शकतो. पण यामध्ये एक गोष्ट नमूद करावीशी वाटते मला. आपली जी वास्तू असते ती वास्तू 3 टाईप ऑफ द डायमेन्शन्समध्ये त्याचे इंट्रन्स येतात. एक्सटर्नल फॉर्मचे इंट्रन्स येतात. ह्याचा अर्थ असा की वास्तुकारचं एकमेव वास्तुशास्त्र असं आहे जे आपल्या मुख्य दरवाज्यातून येणारे एलिमेंट्स वेगळ्या पद्धतीने मॅन्युप्युलेट करतो आपण आणि विंडोमधनं येणारे जे एलिमेंट्स आहेत ते वेगळ्या पद्धतीने मॅन्युप्युलेट करतो आपण. ह्या पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर त्यामध्ये 3 वेगवेगळे डिरेक्शन्स येतात. ते 3 डिरेक्शन मधली एक दिशा असते देवाची, एक दिशा असते मानवाची आणि एक दिशा असते दानवाची. तर ह्यामधल्या कुठल्या दिशा मानवाच्या, कुठल्या दिशा दानवाच्या आणि कुठल्या दिशा देवाच्या हे ठरलेलं असतं. जर जिथे देवाची दिशा असते तिथे सत्यनारायणाची पूजा चालते, जिथे मानवाची दिशा असते तिथे सुद्धा सत्यनारायणची पूजा चालते.
पण जिथे दानवाची पूजा असते तिथे त्या डिरेक्शनला जर तुमचं मेन डोअर येत असेल किंवा त्या डिरेक्शनला जर तुमचं एक्सटर्नल फॉर्मची डिग्री येत असेल तर मात्र तिथे तुम्हाला रुद्राभिषेक किंवा महारुद्र अभिषेक किंवा महादेवाचे वेगवेगळे जे विधिशास्त्रामध्ये सांगितले आहेत ते आपल्या वास्तूमध्ये करणं गरजेचं असतं. आफ्टर ऑल हा वास्तुशास्त्राचा एक मास्टर लेवलचा, एक ग्रँड मास्टर लेवलचा स्टडी आहे आणि त्या स्टडीच्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी अतिशय स्पेसिफिकली तिकडे सांगत असतो. तर हे झाला तो विषय ज्या डिग्रीप्रमाणे आपण जे वास्तुशास्त्र लोकांना करून देतो. तर त्यामध्ये मानवांच्या दिशेप्रमाणे अध्यात्म वेगळं असतं, दानवाच्या दिशेप्रमाणे अध्यात्म त्या वास्तूमध्ये करण्यासाठी जे असतं ते वेगळं असतं आणि देवाची जी ती दिशा असेल तर देवाची जर ती दिशा असेल ती डिग्री असेल तर त्या डिग्रीमध्ये जर ती वास्तू असेल तर त्या वास्तूमध्ये करणारे आध्यात्मिक प्रयोग हे वेगळे असतात. म्हणूनच वास्तुकारच्या स्पेसिफिकली वास्तुकारच्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्याला ह्या गोष्टी अतिशय शिताफीने आणि अतिशय कटिबद्ध पद्धतीने आम्ही करत असतो. खूप नियमांची पराकाष्ठा करून आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि अतिशय स्पेसिफिक आणि अतिशय डिग्री लेवल आणि अतिशय ग्रँड मास्टर डिग्री लेवलला हे काम आपण लोकांपर्यंत नेत आहोत. तुमचा याच्यामधला तिसरा प्रश्न असा होता, जो प्रश्न कुलदेवतेसाठी आपल्याला वर्षातनं तुम्ही जे कुलदेवतेला जाता ते की माझं तुम्हाला सांगणं असं आहे की कुलदेवतेचे मूळ 3 स्थानं असतात जे म्हणजे मी आस्क वास्तुकर गुरुच्या माध्यमातून खूप स्पेसिफिक स्पिरिच्युअल कॉन्टेंट यामध्ये डिलिव्हर्ड करत आहे या मधल्या काळापासून लोकांपर्यंत. हे एवढ्या चांगल्या पद्धतीने होत आहे की आपल्या एका वास्तुकारच्या पॉडकास्टला 64K व्ह्यूअरशिप मिळालेली आहे 2 महिन्यामध्ये. तर एवढ्या चांगल्या पद्धतीने कॉन्टेंट आपण डिलिव्हर करत आहोत. ॲज अन कुलदेवता, अध्यात्म, ब्रह्ममुहूर्त हे सगळे विषय आपले, या सगळ्या विषयांमध्ये आपण ग्रँड मास्टर लेवलला हे सगळं नॉलेज देत आहोत. तर ह्यामध्ये मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आपल्या वास्तूमध्ये कुलदेवतेचे 3 सिग्निफिकंट असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामधलं पहिलं सिग्निफिकंट जे आहे ते कुलदेवता, दुसरं जे आहे ते कुलदेवी, म्हणजे देव आणि देवी हे दोघांचे आयडेंटिफिकेशन असणं फार गरजेचं आहे. आणि तिसरं जे आहे ते या 2 शक्तींचा एक आराध्य शक्ती असते किंवा या 2 शक्तींना सेक्युर करणारी अजून एक ती शक्ती असते. त्याला आपण कोणी भैरोबा म्हणतं, कोणी विरोबा म्हणतं, कोणी खेरोबा म्हणतं. प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याची नावं असतात. तर ते तुमच्या देवालयामध्ये, ते तुमच्या देवाऱ्यामध्ये वास्तूच्या तिथे संरक्षण देवता, ॲज अ संरक्षण देवता म्हणून त्याचं तिथे रिप्रेझेंटेशन असतं. तर या 3 देवतांचं ठिकाण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि मी नेहमी म्हणतो की कुलदेवतेचं दर्शन किमान कमीत कमी वर्षातनं 2 वेळा तरी घ्यायला पाहिजे. तर माझ्याकडे बरेच ऑडियन्स आहेत, बरेच क्लायंट्स आहेत, माझे बरेच फॉलोअर्स आहेत. ते मला वारंवार नेहमी हा प्रश्न विचारत असतात की जसं तुम्ही हा प्रश्न मला विचारला की कुलदेवतेला वर्षातनं एकदा दर्शनाला जायला पाहिजे का. तर मी नेहमी म्हणतो की किमान कुलदेवतेला 2दा तरी जायला पाहिजे, गुरूंना तरी वर्षातनं एकदा जायला पाहिजे. आणि आपल्या आवडतीचं जे दैवत असतं, आपलं आराध्य जे दैवत असतं, आपण जन्माला आल्यापासून आपल्याला आत्मसात झालेलं एक दैवत असतं जे आपल्या पूर्व पुण्यामुळे किंवा आपल्या पूर्वजन्माच्या आशीर्वादामुळे ते आपल्याला लाभलेलं असतं. त्या देवाला सुद्धा आपण वर्षातनं एकदा हजेरी लावायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे देवांचे जे प्रवास आहे किंवा आध्यात्मिक प्रवास जे आहे त्यामध्ये कुलदेवतेचा जो स्पेसिफिक सिगमेंट आहे तो वर्षातनं किमान 2दा तरी तुम्हाला दर्शन देण्यासाठी परिहार्य आहे. तर मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व कॉन्टेंट मी तुमच्यापर्यंत डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओला तुमच्या जास्तीत जास्त लाईक येऊ, सबस्क्रायबर येऊ आणि जास्तीत जास्त व्ह्यूअरशिप मिळो. आणि जर या व्हिडिओला तुमच्या 1K ची व्ह्यूअरशिप मिळाली तर मी घेऊन येत आहे पैठणी तुमच्याकडे. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. वास्तुकार मानाच्या पैठणीमध्ये मी घेऊन येत आहे तुमच्याकडे वास्तुकार मानाची पैठणी.